आज आहे ना मला अनुच्या आवडीचे सर्व पदार्थ करायचे आहेत का ते तुम्हाला सांगते पुढे। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। खूप लेट झालाय स्वयंपाकाला, चला मी आता स्वयंपाकाला लागते, तुम्हाला पण दाखवते। पूर्ण स्वयंपाक पण करायचा आहे आणि त्याच्या आवडीचा पदार्थ पण करायचा आहे। खूप दिवस लागलाय तो माझ्या मागं की मम्मा कर पण मी काय गावाला वगैरे इकडं तिकडं जायचं ह्याच्या करायचं राहून गेलं। सामान आणलं होतं पण त्याच्या आवडीचा पदार्थ मला करायचा राहून गेला होता। तर चला आज तर म्हटलं की त्याला मी करूया आणि आजच का करणार आहे हे पण तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा। म्हणजे मी त्याच्यासाठी खीर करणार आहे शेवयाची। तर एका बाजूला दूध ठेवलंय, त्याला ती भरपूर आवडते बरं का, आणि दुसऱ्या बाजूला जे घरात खाण्यासाठी दूध ठेवलंय ते पण तापवायला ठेवते। दोन्हीकडे दूध तापते तोपर्यंत मी ड्रायफ्रुट्स वगैरे कट करून ठेवते, म्हणजे पटपट होऊन जाईल। खूप वेळ झाला, आधीच पटपट केलं पाहिजे। असे सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स चिरून वगैरे काय काय घेतले ते आहे ना। दूध तापसं मी त्यावर शेवया भाजून घेते, तूप टाकते जरा। ह्यातच ड्रायफ्रुट्स पण हे करायचे, त्यामुळे जास्त सूप टाकते मी। मग अशी चिरून घेतलेले सगळे ड्रायफ्रुट्स आता असे टाकते, म्हणजे हे फ्राय करून घ्यायला बरं पडतं। फ्राय करून घेतल्यावर तिकडं आपलं दूध तापायला लागले, पूर्ण चांगलं तळून घेते। पण तो गरम झालंय दूध, त्यात पटकन साखर वगैरे टाकून घेते, म्हणजे पटकन विरघळते। तळलेले ड्रायफ्रुट्स पण लागलेच ह्यात टाकून घेते, म्हणजे ह्याच तुपामध्ये मला आता हे करायचंय, शेवया पण भाजून घ्यायचे। छान असं ड्रायफ्रुट्स तळले। ह्याच्यात तुम्ही ड्रायफ्रुट्स मध्ये मनुके पण टाकू शकता, मला आवडत नाही किंवा अनुजला पण आवडत नाही असं खिरीतलं मनुके, त्यामुळे स्किप केलेत मी। शेवया पण भाजून झालेत, पटकन त्यामध्येच टाकून घेते दुधात। ह्याच्यात केशर पण कलर येण्यासाठी टाकतात, पण आता माझ्याकडे अवेलेबल नाही, त्यामुळे मी काही केशर टाकलेलं नाही। तर मी असं खवा पण हे करून घेतलाय, तर त्यात खवा पण टाकणार आहे। खव्याने एकदम मस्त टेस्ट येते, एकदम भारी। खवा झाला टाकून, थोडंसं खव्यामध्ये राहिलेलं आहे पाणी, तो पण असं थोडं धुवून टाकते। खीर चांगली शिजस्तमतं त्यावर सगळा पसारा आवरून खीर व्हायला लागल्या तोपर्यंत सगळा पसारा इथं पडलेला आवरून घेते। तर भाजी पण करायची आहे। शेवगा तर त्याला भरपूर आवडते, त्यामुळे आता जरा शेवग्याची आमटी करणार आहे। आम्हाला शेवगा आवडते पण मला नाही आवडत, त्यामुळे मिक्स मध्येच थोडे शेवग्यातच बटाटो टाकून करणार आहे। शेवग्याची तयारी होत म्हणलं कुकर लावून घ्यावा, तर आधीच खूप वेळ झालाय त्यामुळे पटपट आवरून घ्यायचं आहे। इथे पटकन
आलं लसूणची पेस्ट वगैरे करून घेतली. टोमॅटो वगैरे चिरून ठेवते, म्हणजे तोपर्यंत कुकर पण होते, खीर पण होते, म्हणजे चपाती आणि आमटी पटकन होऊन जाईल. होऊ शकते कशी घट्ट कणसट अशी आलेली आहे. एकदम मस्त वास आलाय. वाव. हा पसारा आवरून घेते, मग चपात्या वगैरे बनवते. काय केलंयस मम्मा? काय केलंयस? काय नाही, बस कशाचे आलाय? काय सुद्धा नाही, काय सुद्धा नाही. बस आलाय की ग छान छान. होय, हा. कशाचा? खिलच्या हा, खिलच्या कुणाला केल्या? मला आणि तुला बाबाला. नाही केली मी, तुला नाही, तुला नाही केली रे. मम्मा मला आवडीची खीरच केलीस. होय का नाही? होय का नाही? होय अगं. एक जरा पटपट चपात्या लाटून घेते. आज त्याच्या आवडीचा बेक करायचा, म्हणजे त्याला आज सकाळ सकाळ पनिशमेंट मिळाल्या आणि त्या पनिशमेंट मध्ये माझ्याकडून त्याला पनिशमेंट म्हणजे त्याला मारलंय मी असं काय, आणि त्याच्यामध्ये त्याला जरा लागले. आणि तो बरेच दिवस झालं म्हणतोय मला की मला शेवायची खीर पाहिजे. साहित्य तर आणून ठेवलं, पण मी इकडं तिकडं गावाला वगैरे गेलेले, त्याच्यामध्ये राहून गेलं करायचं. म्हणून आज म्हणलं त्याला कसं आहे माहिती का, पनिशमेंट पण थोडी झालीच पाहिजे, कारण की आगाऊपणा केलाय म्हटलं. मलाच खूप पनिशमेंट झाल्यानंतर मारल्यावर खूप वाईट वाटायला लागलं. म्हटलं आज त्याला त्याच्या आवडीचं खाऊ पण करू. अजून त्याला माहित नाही मी केले. मगाशी लुडबुडला, त्याला वास वगैरे आलाय. भरपूर आवडते त्याला ती खीर, म्हणजे चपात्या करून झाल्यात आता. पापड तळून घेते आणि मग तुम्हाला सांगते. मी अनुजलाच विचारूया आपण त्याला का पनिशमेंट दिली तिथे. कंटिन्यू करा व्हिडिओ, कुठेही स्किप करू नका. इथं सगळं स्वयंपाक रेडी आहे. खीर, आमटी, पापड, चपात्या सगळं रेडी आहे. तसं जेवायला घ्यायचंय. नो मम्मानं का आज पनिशमेंट दिली रे? गावपणा केल्यामुळं. होय, बघू कुठं लागलं तुला पनिशमेंट देताना. बघू. हो, लय लागले की रे. आज खीर द्यायची का खायला? हा, राहू दे, पनिशमेंट आहे ना, राहू दे. जेवणार आहेस का नाहीस? आवडली का खीर? बाबाला आवडली. आता दुपारी संध्याकाळी टाकून द्यायचं नाही. काय ते? हे काय हे? खीर. खीर होय का? कामाला पाहिजे. होय होय. बरं. आवडत नाही ना तुला? आवडत्या.